नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण दोन वेगवेगळे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरून गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत। खव्याचा अजिबातही वापर करणार नाही, अतिशय सुंदर होतो, दाणेदार होतो। दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये मी आज सांगितलेले आहेत, ते कोणते ते रेसिपीमध्ये पुढे बघूयात। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब देखील करा। तर हा रवाळ दाणेदार गाजराचा हलवा कसा करायचा त्यासाठी आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट कोणते आहेत ते सांगणारच आहे। सुरुवात करूयात। तर इथे सुरुवातीला मी साधारण 2 कप गाजराचा खीस घेतलेला आहे। गाजरं घेतले, व्यवस्थित साल काढलं आणि छान व्यवस्थित असे खिसून घेतलेले आहेत। 2 कप हा गाजराचा खीस आहे। तर आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली। यामध्ये सुरुवातीला आपल्याला साधारण 2 चमचे साजूक तूप यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे। तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तूप छान आता गरम झालं की इथे काही काजूचे तुकडे आणि काही बदामाचे तुकडे मी घेतलेले आहेत। तर 2 चमचे बदामाचे तुकडे आणि 2 चमचे काजूचे तुकडे यामध्ये घालून घेऊयात आणि हे स्लो टू मीडियम आचेवरती थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे, परतून घ्यायचे। खूपही परतवायचे नाहीत, थोडासा कलर बदलला पाहिजे इतपतच परतायचे। आता काजू आणि बदाम व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपल्याला 2 कप हा गाजराचा खीस यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर बघू शकाल 2 कप गाजराचा खीस आता मी कढईमध्ये घालून घेतला। हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि स्लो टू मीडियम आचेवरती आपल्याला फक्त हे 3 ते 4 मिनिटच फक्त परतून घ्यायचे। जास्ती परतण्याची गरज नाही, त्याचं कारण मी पुढे सांगतेच। तर बघू शकाल छान असं 3 ते 4 मिनिटच फक्त हे मी परतून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आता थोडं थोडं ह्याच्यातलं मॉइश्चर कमी व्हायला सुरुवात झाली आहे। तर आता गाजराच्या खिसातलं थोडं थोडं मॉइश्चर कमी व्हायला सुरुवात झाली की पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट जो की आहे 2 टेबलस्पून इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे बघा, हे तुम्हाला ग्रोसरी स्टोअरमध्ये कुठेही मिळून जाईल। तर यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे, जेणेकरून गाजरातलं मॉइश्चर आहे ना ते पटकन ॲब्झॉर्ब होण्यास मदत होते आणि तुम्हाला खूप जास्ती परतण्याची आवश्यकता पडत नाही। ठीक आहे, आता डेसिकेटेड कोकोनट घालून झालं की स्लो टू मीडियम आचेवरच आपल्याला साधारण 2 ते 3 मिनटं हे फक्त परतून घ्यायचे। जास्ती परतण्याची अजिबातही आवश्यकता नाही आहे, कारण गाजरातलं मॉइश्चर व्यवस्थित हे डेसिकेटेड कोकोनट ॲब्झॉर्ब करून घेतं। बघू शकाल हे मिश्रण छान असं सुटं व्हायला सुरुवात झालेली आहे। आता मॉइश्चर ह्याच्यामधलं ऑलमोस्ट गेलेलं आहे। आता या स्टेजला इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे। ठीक आहे, 2 कप गाजराचा खीस आहे तर 1 कप दूध घेतलं आणि इथे साधारण पाव कप मी मिल्क पावडर घेतली आहे। तर ह्या 1 कप जे दूध घेतलं आहे यामधलं अर्धं दूध आपल्याला सुरुवातीला या मिल्क पावडरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्या गुठळ्या मिल्क पावडरच्या व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। गुठळ्या कुठेही होऊन द्यायच्या नाहीत, थोडंसं दूध घालायचं, गुठळ्या मोडून घ्यायच्या, परत यामध्ये थोडंसं दूध घालायचं। तर साधारण अर्धा कप ह्यामध्ये मी दूध घालून घेतलं आहे। ठीक आहे, तर बघू शकाल हे मिश्रण आपलं मिल्क पावडरचं बनवून तयार झालं। मस्त मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं ना, एकदम गाजराच्या हलव्याला आपण जसा खवा घालतो ना तशीच टेस्ट येते। आता यामध्ये हे जे अर्धा कप उरलेलं दूध आहे आधी सुरुवातीला हे घालायचं आणि त्यानंतर हे मिल्क पावडरचं जे दूध आहे हे घालून घ्यायचं। ठीक आहे, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून झालं की आता आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरतीच हे व्यवस्थित दुधासोबत शिजवून घ्यायचे। जोपर्यंत गाजरं व्यवस्थित मऊ होत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं। ठीक आहे, 2 मिनटं परतून घेतलं, झाकण ठेवायचं आणि ह्याची एक वाफ काढायची। तर आता एक वाफ काढून झाली, बघू शकाल इथे तुम्ही। गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे। हे परत एकदा एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनटाची वाफ काढायची। तर बघू शकाल 3 ते 4 मिनटाची वाफ काढून झाली आणि गाजरंसुद्धा छान मऊसूद इथे शिजलेले आहेत दुधासोबत, बघू शकाल इथे तुम्ही। मस्त हे परत एकदा एकजीव करून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त आता हे शिजवून झालं ना की काय करायचं, यामध्ये घालायची आपल्याला साखर। तर तुमचे गाजरं कितपत गोड आहेत त्या हिशोबाने यामध्ये साखर घालायची। सो इथे साधारण 6 टेबलस्पून मी साखर घालते आहे। तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्ती केली तरीसुद्धा चालणार आहे। ठीक आहे, साखर घालून झाली, हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि साखर घातल्यानंतर हा गाजराचा हलवा आता थोडासा पातळसर व्हायला सुरुवात होते। दूध संपूर्ण ॲब्झॉर्ब झाल्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे। तर बघू शकाल आता हा हलवा आहे तो थोडासा पातळसर व्हायला सुरुवात झालेली आहे।
आता इथून पुढची प्रोसेस सतत ढवळत आपल्याला करायची आहे. जोपर्यंत ह्याला एक थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकाल सतत मी ढवळतीये जेणेकरून हा हलवा खालती लागून करपू नये. तर आता बघू शकाल छान अशी दाटसर कन्सिस्टन्सी ह्याला आलेली आहे आणि थोडंसं यामध्ये आपल्याला ना थोडा हा रसरशीत राहायला पाहिजे इतपतच शिजवायचं आहे. आता हा शिजवून झाला. साधारण 5 ते 7 मिनटं मला लागलेली आहेत. यामध्ये आता वेलची पूड घालायची. 3 ते 4 वेलची खलबत्त्यात ठेचून यामध्ये घालून घेतल्या. मिक्स करून घेऊयात आणि थोडासा लपलपीत असेपर्यंतच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. ठीक आहे. नाहीतर तुम्ही जास्ती शिजवायला गेलं तर ह्याची तुमची गाजराची वडी होऊ शकते. त्याच्यामुळे थोडासा लपलपीत असेपर्यंत शिजवायचा. वरतून छान काजू आणि बदामाचे तुकडे यावरती मी गार्निश करून घेते. तर मस्त आपला दाणेदार हा गाजराचा हलवा इथे बनवून तयार झाला. रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे. जरूर अशा पद्धतीने हा गाजराचा हलवा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सुंदर छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.